स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज आहे खामगाव शहरामध्ये आणि संध्याकाळचे वाजलेले बघा आता 7। पंढरपूरला गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी पांडुरंगाचं दर्शन करून आज परतीच्या मार्गावर निघालेली आहे आणि आज ही पालखी आहे खामगाव शहरामध्ये मुक्कामी आणि उद्या सकाळी 5 वाजता ही पालखी निघणार आहे, शेगावकडे प्रस्थान करणार आहे आणि लाखोंच्या संख्येने जे भाविक आहेत त्या पालखी सोबत राहणार आहे। तर आता ज्या ठिकाणी पालखी माऊलींची थांबलेली आहे त्या ठिकाणी मी जात आहे, त्या ठिकाणचं दर्शन तुम्हाला घडवणार आहे। तर दर्शन झाल्यानंतर उद्या आपण सकाळी 5 वाजता शेगावच्या दिशेने पायी वाटचाल करणार आहे। तर उद्याचा सुद्धा तुम्हाला जो काही दृश्य राहणार आहे, जी काही पायी वारी राहणार ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, जाऊ आता गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन करण्यासाठी। मित्रांनो, सुप्रभात। सकाळचे 5 वाजलेत आणि मी सध्या आहे खामगाव शहरामध्ये। आज आहे गजानन माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा, म्हणजेच परतीच्या मार्गावर सध्या गजानन महाराजांची पालखी निघलेली आहे, जी की पंढरपूरहून परत आलेली आहे। तर काल रात्री माऊलींच्या पालखीचा जो मुक्काम होता तो खामगाव शहरात होता। काल मुक्काम झाल्यानंतर आता सकाळी 5 वाजता माऊलींची पालखी शेगावकडे निघालेली आहे आणि लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत त्या पालखीसोबत असतात। तर हा जो पालखी सोहळा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे। पाऊस पण सुरू झालेला आहे, असं वाटतं खामगाव ते शेगाव आज ओला शोध जावं लागणार आहे। आणि रस्त्यानं पब्लिक पण पाहू शकता तुम्ही, किती पब्लिक चालली आज पाहू शकता। सकाळी 5 वाजता रस्त्यानं पब्लिक, लहान लहान मुलं पण आहे जे की पायी सध्या आता आहे। सगळे खामगाववरून तर शेगावपर्यंत पायी जाणार आहे पालखीसोबत। समोरच इथं मित्रांनो माऊलींची पालखी उभी आहे, खूप गर्दी जमलेली आहे सकाळी 5 वाजताच।
Bola